नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत डिजिटल प्रोडक्ट बिझनेस असतो तो नक्की काय असतो. बरोबर, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला डिजिटल प्रोडक्ट बिझनेस याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल. कारण तुम्ही बघत असाल आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सर्व लोक आहेत ते कोणते ना कोणते पैसे कमवण्यासाठी साधन शोधत आहेत. सर्व लोक काही ना काही बिझनेस करत असतात किंवा जॉब करत असतात किंवा ऑनलाईन पैसे कमवत असतात. तुम्ही त्याच्यामधला एक मार्ग शोधलेला आहे, तो म्हणजे ऑनलाईन पैसे कमवणे. बरोबर, त्या ऑनलाईन पैसे कसे कमवले जातात हे तुम्ही शोधत आहात आणि त्याच्यामधला मार्ग आहे तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट बिझनेस. खूप सारे ऑनलाईन पैसे कमवण्याच्या पद्धती असतात, जसे की अफिलिएट मार्केटिंग आहे, ब्लॉगिंग आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. या सगळ्याचा वापर करून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. त्यासोबत अफिलिएट मार्केटिंग देखील आहे. पण आज आपण समजून घेणार आहोत डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे नक्की काय असतं. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आजच्या टॉपिकला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या स्क्रीनवरती आणि इथे पाहणार आहोत डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे नक्की काय असतो. तुम्हाला इथे माझ्या स्क्रीनवरती बघा हे दिसत असेल. याच्यामध्ये मी 5 पॉईंट घेऊन आलेलो आहे आणि या 5 पॉईंटमध्ये तुम्हाला संपूर्ण डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे काय असतो ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्यामधून पैसे कशा पद्धतीने कमवले जातात ते देखील सांगणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी पहिले 5 पॉईंट दाखवलेले आहेत. पहिला पॉईंट आहे त्यावरती जाऊया आणि आपण सर्व गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करून समजून घेऊया. पहिला पॉइंट आहे डिजिटल प्रोडक्ट बिझनेसची व्याख्या. आता व्याख्या दाखवण्या अगोदर तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता डिजिटल प्रोडक्ट बिझनेस असतो ना, तुम्ही हे बघा, हे काय आहे, फिजिकल प्रोडक्ट आहे ज्याला मी हात लावू शकतोय. बरोबर, हे असतं फिजिकल प्रोडक्ट, तुम्हाला कॅमेरामध्ये पण दिसत असेल. आणि तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहात, मोबाईलमध्ये बघत असाल, लॅपटॉपमध्ये बघत असाल किंवा टीव्हीवरती हा व्हिडिओ बघत असाल, तर हा व्हिडिओ बघताय तो एक डिजिटल प्रोडक्टच आहे. बरोबर, डिजिटल प्रोडक्ट बिझनेसची जर व्याख्या बघायला गेलं तर तुम्ही इथे बघू शकता, डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे असा बिझनेस जिथे आपण फिजिकल वस्तू नाही तर डिजिटल फॉर्मॅट मधला नॉलेज किंवा सोल्युशन आहे ते लोकांना विकतो. याला म्हणतात डिजिटल प्रोडक्ट बिझनेस. बरोबर, पॉईंट नंबर 1 तुम्हाला क्लिअर झालाय की डिजिटल प्रोडक्ट बिझनेस नक्की काय असतो. ते एक अशी डिजिटल गोष्ट असते, ज्या डिजिटल गोष्ट ई बुक असू शकते, व्हिडिओ असू शकतो, टेम्पलेट असू शकतं, कोणतीही गोष्ट असू शकते जी डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे ती आपण इतर लोकांना विकतो. मग लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत ना त्याला आपण ऍज अ सोल्युशन देतो, त्याला म्हणतात डिजिटल प्रोडक्ट. ओके, सो हे झालं पॉईंट नंबर 1. तुम्हाला पॉईंट नंबर 2 आहे तो देखील क्लिअर करतो. ओके, आपण जरा पॉईंट नंबर 1 आहे तो 1 मिनिटासाठी बंद करूया आणि त्यानंतर पॉईंट नंबर 2 चालू करूया. तुम्हाला इथे एक्झाम्पल देखील दाखवतो कसे आहेत ते. पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल प्रोडक्टचे एक्झाम्पल दाखवतो आणि फिजिकल प्रोडक्टचे देखील एक्झाम्पल दाखवतो. हे बघू शकता, डिजिटल प्रोडक्ट मध्ये जर तुम्ही इथे गेला तर पहिलं आहे पीडीएफ. बरोबर, तुम्ही तुमचा जो आवडता टॉपिक आहे त्याच्यावरती पीडीएफ बनवू शकता. दुसरा म्हणजे व्हिडिओ कोर्सेस बनवू शकता, एखाद्या वेबिनारचे रेकॉर्डिंग बनवू शकता, टेम्पलेट्स बनवू शकता, टूल्स बनवू शकता, त्यानंतर ई बुक बनवू शकता, मेंबरशिप बनवू शकता. अशा जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या तुम्ही बनवू शकता. बरोबर, हे डिजिटल प्रोडक्ट आहेत. बघा, हे जे पद्धती आहेत ना हे संपूर्ण डिजिटल प्रोडक्ट आहेत. ओके, आणि याच्यानंतर तुम्हाला आता काही फिजिकल प्रोडक्ट आहेत ते देखील मी दाखवतो. ओके, फिजिकल प्रोडक्ट मध्ये गेला तर हे बघा, हे काय आहे, माईक आहे, हे झालं फिजिकल प्रोडक्ट. हा लॅपटॉप आहे समोर माझ्या, तो एक झाला फिजिकल प्रोडक्ट. मोबाईल आहे तो झाला फिजिकल प्रोडक्ट. टॅबलेट आहे किंवा टेबल आहे तो झाला फिजिकल प्रोडक्ट. लाईट आहे ती झालं फिजिकल प्रोडक्ट. अजून ज्या गोष्टीला तुम्ही हात लावू शकता, बरोबर, वापरू शकता, फेकून देऊ शकता, अशा सर्व गोष्टी फिजिकल प्रोडक्ट मध्ये मोडतात. पण जे गोष्टीला आपण हात लावू शकत नाही, फक्त त्याचा वापर करू शकतो, त्या गोष्टींना डिजिटल प्रोडक्ट असे म्हणतात. बरोबर, माझ्या मते पॉईंट नंबर 2 देखील तुमचा क्लिअर झाला असेल. जर क्लिअर झाला असेल तर कमेंटमध्ये क्लिअर असं टाईप करा, म्हणजे मला समजेल तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय आणि तुम्हाला डिजिटल प्रोडक्ट बिझनेस मधल्या जे डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय असतं ते समजलंय. त्यामुळे कमेंटमध्ये क्लिअर असं नक्की टाईप करा. त्यासोबतच आता आपण समजून घेणार आहोत पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 3 मध्ये मी तुम्हाला सांगतो काही रिअल लाईफ एक्झाम्पल. ओके, रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे काय, तुम्ही इथे बघू शकता. समजा
तुम्ही फिटनेस ट्रेनर असाल, किंवा तुम्ही फार्मर असाल, किंवा तुम्ही स्टुडंट असाल, किंवा एखादी बिझनेस पर्सनल असाल, किंवा एखाद्या हाऊसवाईफ असाल, किंवा एखादी लेडीज किंवा एखादे जॉब पर्सन असाल तुम्ही, तर काय आहेत रिअल लाईफ एक्झाम्पल, तुम्ही काय करू शकता, कोणतं डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता, ते देखील तुम्हाला सांगतो. तसं तुम्ही फिटनेस ट्रेनर असाल तर काय बनवू शकता रे? काय बनवू शकता? तर डाएट प्लॅन बनवू शकता. बरोबर. एखादा व्यक्ती तुमच्या समोर आला, तुम्ही फिटनेस ट्रेनर आहात, तुम्ही त्यांना ट्रेनिंग देताय, हे जवळच्या जवळ तुमच्या जिम मध्ये ठीक आहे. पण एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे आलाय, तुम्हाला त्याला व्हॅल्यू द्यायची आहे आणि त्याच्या बदल्यात पैसे कमवायचे, तर तुम्ही त्याला सांगू शकता तुला डाएट करणं खूप महत्वाचं आहे, मी तुझ्यासाठी एक डाएट चार्ट बनवलेला आहे, 99 रुपयाचा आहे, ऑनलाईन जाऊन माझ्या लिंक वरून तू डिजिटल प्रोडक्ट हे घेऊ शकतोस. बरोबर. डाएट पीडीएफ बनवू शकता, वर्कआउट प्लॅन बनवू शकता. जर तुम्ही फार्मर असाल, ओके, तर तुम्ही काय बनवू शकता? शेतीचे ट्रेनिंग व्हिडिओ बनवू शकता, ई बुक बनवू शकता, व्हिडिओ कोर्सेस बनवू शकता, लोकांना कन्सल्ट करू शकता. अशा विविध गोष्टी आहेत मित्रांनो. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही म्हणाल सर मी तर स्टुडंट आहे, मी काय करू? तर तुम्ही काय करू शकता बघा, नोट्स बनवू शकता. कोणत्या नोट्स बनवू शकता? तुम्हाला ज्या विषयामध्ये जास्त नॉलेज आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ज्या टॉपिक वरती जास्त, याच्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. एक्झाम प्रिपरेशनचे तुम्ही बनवू शकता, किंवा व्हिडिओ बनवू शकता, नाही तर मॅथ्स असेल त्याचे सोल्युशन व्हिडिओ बनवू शकता. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो करता येतात. जर तुम्ही बिझनेस पर्सनल असाल तर तुम्ही मार्केटिंगचे कोर्स बनवू शकता. ऍज अ बिझनेस पर्सनॅलिटी तुम्ही काय करू शकता, की बाबा मार्केटिंग कशी केली जाते, सेल्स कसा केला जातो, मार्केटिंग कशा पद्धतीने करण्यात येते, कशी करून घेतली जाते, सेल्स कसा केला जातो, सेल्स पर्सन कसा असला पाहिजे, त्याने कोणते प्रश्न विचारले पाहिजेत, कशा पद्धतीने सेल्स केला जातो, या सगळ्या गोष्टी इन डेप्थ तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकता. बरोबर. त्यानंतर जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर काय बनवू शकता? तुमच्याकडे एक सगळ्यात मोठं मित्रांनो शस्त्र आहे. तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला जेवण तर बनवताच येतं. बरोबर. तुम्ही दररोज घरातल्यांसाठी जेवण बनवता. बरोबर. मग तुमच्याकडे वेगवेगळ्या अशा रेसिपी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत की मी ह्या करू शकते, मला ह्या करता येतात. मग त्याचा रेसिपी ई बुक तुम्ही बनवू शकता. बरोबर. मी तुम्हाला इथे आयडियाज दिलेले आहेत की कशा पद्धतीने तुम्ही, रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत. बरोबर. कशा पद्धतीने तुम्ही डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता, किंवा कोणकोणते डिजिटल प्रोडक्ट आपण बनवू शकतो. बरोबर. आता इथे तुम्ही दुसरे कोण असाल तर तुम्ही ते बनवू शकता. आता समजा तुम्ही जॉब पर्सन असाल तर तुम्हाला काय करता येईल? ट्रेंडिंगला जे टॉपिक चालले ते निवडा, किंवा तुमची कोणती तरी आवड असेल ना, ती आवडवरती तुम्ही तुमचं डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता. बरोबर. आय होप तुमचा पॉईंट नंबर 3 देखील क्लिअर झाला असेल. नसेल झाला तर पूर्ण हा परत एकदा पॉइंट रिकॅप बॅक घेऊन तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता पॉइंट नंबर 4 वरती जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे आपण डिजिटल प्रोडक्ट बिझनेस बद्दल संपूर्ण माहिती असेच आपल्या युट्यूब चॅनेलवरती टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. साईडला बेल आयकॉन असेल त्याच्यावरती देखील क्लिक करा. आणि तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे माहिती आहे? डिजिटल प्रोडक्ट बिझनेस बद्दल मी जेवढे पण व्हिडिओ टाकेन ना, ते तुम्हाला पहिल्यांदा पोहोचतील, तुम्ही बघू शकाल आणि त्याचा फायदा घेऊ शकाल. त्यामुळे ह्या व्हिडिओला हाईप असं बटन खाली असेल त्यावरती क्लिक करा, लाईक बटन देखील दाबा, सबस्क्राईब देखील करा, आणि तुम्हाला काय प्रश्न पडतायत, काय कमेंट येत आहेत ते कमेंटमध्ये देखील नक्की सांगा. आता आपण जाऊया पॉइंट नंबर 4 वरती. ओके. सो पॉइंट नंबर 4 मध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय ते देखील बघूया. जस्ट 1 सेकंड. पॉइंट नंबर 4 मध्ये आपण सांगितलंय डिजिटल प्रोडक्ट बिझनेस तसेच ट्रॅडिशनल बिझनेस यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया. सो तुम्ही इथे बघू शकता, ट्रॅडिशनल बिझनेस असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर पहिली गोष्ट तुम्हाला दुकान घ्यावं लागतं. तुमच्याकडे एक दुकान चांगल्या पद्धतीनं पाहिजे. दुकानामध्ये तुम्हाला स्टॉक ठेवला पाहिजे, माल ठेवला पाहिजे, वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या पाहिजेत. 100, 200, 300 नाही तर 1000, 1500 वस्तू तुमच्या दुकानामध्ये असल्या पाहिजेत. तेव्हाच एखादा व्यक्ती येतो आणि तो स्टॉक मधला एखादा माल उचलतो आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे देतो. बरोबर. डिलिव्हरीचं हेडेक असतं. बरोबर. तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये जे पण प्रोडक्ट ठेवले ते माणसाच्या घरी जाऊन, कस्टमरच्या घरी जाऊन द्यावं लागतं. बरोबर. त्यामुळं डिलिव्हरीचं सुद्धा हेडेक असतं. त्याच्यासोबत तुम्हाला स्टाफ लागतो. तुमचा जो किराणा मालाचं दुकान असेल, दुसरं कोणतं दुकान असेल तर स्टाफ ठेवावा लागतो. त्यांना कामं सांगावी लागतात, त्यांच्याकडून कामं करून घ्यावी लागतात, त्यांना पगार द्यावा लागतो. कधी ते कामावरती येतात, कधी येत नाहीत. एवढ्या सर्व गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं करून सुद्धा आपल्या बिझनेसवरती प्रॉफिटची लिमिट लागते.
कारण आपण एवढेच कमवतो महिन्याला, कुठं 10,000, 20,000, 25,000 याच्यावरती आपण जात नाही. हा झाला ट्रॅडिशनल बिझनेस. पण डिजिटल प्रोडक्ट बिझनेस मित्रांनो असा नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला दुकान अजिबात लागत नाही. ऑनलाईन स्टोअर असतं आणि त्याला एकही रुपयाचा खर्च येत नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्टॉक ठेवायची गरज लागत नाहीये. ऑटो डिलिव्हरी असते. कोणीही तुमचं डिजिटल प्रोडक्ट विकत घेतलं की त्याच्यानंतर ऑटोमॅटिक त्याला तुमचं डिजिटल प्रोडक्ट आहे ते प्रोव्हाइड होतं. ईमेल वरती पण जातं आणि त्याचा नंबर असेल त्याच्यावरती पण जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. आणि हा बिझनेस करणं एकट्यानं देखील शक्य आहे. आणि याच्यामध्ये अल्टिमेट अनलिमिटेड तुम्ही स्केल करू शकता. जसं पाहिजे तेवढं स्केल करू शकता. एवढी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगायला गेलं तर तुम्ही पार्ट टाइम करू शकता. दररोज 1 ते 2 तास दिले तरी खूप झालं. 1 तास दिला तरी खूप झालं. बघू शकता ट्रॅडिशनल बिझनेस आणि डिजिटल प्रोडक्ट बिझनेस मधला हा फरक. ओके, आता आपण जाऊया ते म्हणजे पॉइंट नंबर 5 वरती. बरोबर, तुम्हाला डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे काय हे तर मित्रांनो आता समजलं असेल. आता पॉइंट नंबर 5 आहे तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट बिझनेस आहे तो कसा नक्की काम करतो. म्हणजे सर मला डिजिटल प्रोडक्ट बिझनेस आहे तो करायचा आहे, पण मी कशा पद्धतीने करू असा तुमचा प्रश्न येतच असेल. मग हा कशा पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला आता सांगतो. सो याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला या 3 स्टेप करणं खूप गरजेचं आहे. पहिली स्टेप म्हणजे फायनलाइज युअर निश ऑर टॉपिक. म्हणजे तुम्हाला तुमच्या कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे ते फायनल करणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये नॉलेज आहे ते फायनल करणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला कोणतं ई बुक, व्हिडिओ कोर्स किंवा काय बनवायचंय हे टॉपिक निवडणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही डिजिटल प्रोडक्ट तर निवडलं, बनवलं किंवा तयार केलं किंवा फायनल केलं. दुसरा पॉइंट काय येतो, बाबा डिजिटल प्रोडक्ट तर मी बनवलंय, पण आता मला लँडिंग पेज बनवणं खूप गरजेचं आहे. मग लँडिंग पेज तुम्हाला बनवावं लागतं, ह्याला खूप मेहनत घ्यावी लागते. बरोबर, एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. लँडिंग पेज बनवा, हे बनवा, ते बनवा, त्याच्यावर माहिती टाका, सगळं टाका. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तिसरी गोष्ट आहे, एवढं सगळं बनवून अट्रॅक्टिंग क्लायंट तुम्हाला आणावे लागतात. कशावरती? तुमच्या डिजिटल प्रोडक्टच्या लँडिंग पेज वरती. ह्या 3 गोष्टी केल्यानंतर तुम्ही डिजिटल प्रोडक्ट मध्ये सक्सेसफुल होता. पण मित्रांनो इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे तुमच्यासाठी मी एक गिफ्ट देतोय. काय गिफ्ट आहे? तर डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे काय याबद्दलचा मी एक वेबिनार घेतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे हे पडणारे 3 प्रश्न आहेत. फायनल युअर टॉपिक, फायनलाइज युअर टॉपिक म्हणजे आपला टॉपिक कशा पद्धतीने फायनलाइज करायचा, आपली निश कशा पद्धतीने शोधायची, लँडिंग पेज कसं बनवायचं ते पण तुम्हाला सांगतो आणि मी स्वतःचं माझं लँडिंग पेज आहे ते देखील मी तुम्हाला देतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अट्रॅक्टिंग क्लायंट कशा पद्धतीने आणायचे, म्हणजे आपलं डिजिटल प्रोडक्ट कोणत्या व्यक्तीला सेल करायचं याच्याबद्दलचा एक ऑटोमॅटिक सिक्रेट टेक्निक आहे माझ्याकडे, जे AI चा वापर करून तुमचं डिजिटल प्रोडक्ट सेल करायला तुम्हाला मदत करते. याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी एका वेबिनार मध्ये सांगतोय आणि तो वेबिनार असणार आहे फक्त आणि फक्त 90 मिनिटांचा. या 90 मिनिटांमध्ये मी तुम्हाला या संपूर्ण मित्रांनो गोष्टी आहे त्या सांगणार आहे. त्यामुळे आपला वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका. आपण आज संपूर्ण डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे काय हे याच्यामध्ये समजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे संपूर्ण पॉइंट आहेत ते मी तुम्हाला स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत शिकवलेले आहेत. आणि याच्यापेक्षा इनडेप्थ जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, समजून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली असेल, डिजिटल प्रोडक्ट बिझनेस वेबिनार. त्या लिंकवरती क्लिक करा आणि लिंकवरती क्लिक करून आपला जो येणारा वेबिनार आहे तो वेबिनारला रजिस्टर करून आपली व्हॉट्सअप कम्युनिटी नक्की जॉईन करा. मित्रांनो आय होप तुम्हाला हा संपूर्ण डिजिटल प्रोडक्ट बिझनेसचा जो व्हिडिओ आहे तो समजला असेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खाली इथे लाईक बटन दिलेलं असेल ते लाईक बटन देखील दाबा. आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न पडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.